मी करत होतो स्टार्टिंगला, पण माझं डेली होत नव्हतं कारण मला टाईम वगैरे नव्हता. त्याच्यामुळे माझ्या फोनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की माझा फोन गाडीवर वगैरे हलतो थोडंफार, म्हणजे फोन हलला की मग माझा व्हिडिओ पण हलून जातो. त्यामुळे मग मी अवॉइड केलं होतं ती गोष्ट. बट आता मी ती पण स्टार्ट करणार आहे की डेली ब्लॉगिंग पण करेन. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट असा आहे की समजा जर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं असेल तर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण करू शकता, की म्हणजे कोणत्या पण गोष्टीची इन्फॉर्मेशन, जसं की ट्रॅव्हल कसं करायचं, त्याच्यानंतर कार्सबद्दल इन्फॉर्मेशन, बाईकबद्दल इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, लोन पर्पज इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर फायनान्शियल गोष्टींमध्ये सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता. जर समजा तुम्ही फायनान्स फील्ड बिलॉंग करत आहात, म्हणजे तुम्ही जर फायनान्समध्ये जॉब करताय किंवा फायनान्स फील्डमध्ये एज्युकेशन करत आहात, तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही ती माहितीसुद्धा यूट्यूबला देऊ शकता. कारण की कोणती माहिती कोणाला कशी हेल्पफुल राहील ते माहीत नाही आपल्याला. त्याच्यामुळं आता समजा मी आता नॉर्मली जस्ट एक टाईमपास म्हणून असं करतो, असं कोणाला वाटत असेल, बट माझी इन्फॉर्मेशन जी आहे ती कोणाला उपयुक्त ठरू शकते बाई. त्यामुळे मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. कसं आहे, आता समजा मला एखादा प्रॉब्लेम आला किंवा मला बँकिंगचं काही नॉलेज नाही आहे, तर मी बँकिंगबद्दल काही इन्फॉर्मेशन करत आहे, तर मग मला मी यूट्यूबला टाकलं की भाई असं असं माझं बँक या अकाउंटमध्ये आहे, तर समजा मला आहे ना अशी अशी इन्फॉर्मेशन हवी आहे, तर मग मला त्याबद्दलची इन्फॉर्मेशन यूट्यूबला आरामशीर भेटून जाईल. आणि एक नाही तर 10 जणांमध्ये भेटेल. तर 10 जणांचं असं आहे की म्हणजे समजा मला पहिल्या जणाची गोष्ट नाही समजली तर दुसऱ्या जणाबद्दल मला कळून जाईल. त्याच्यानंतर तिसऱ्या जणाकडून मला अजून थोडीफार इन्फॉर्मेशन येईल. त्याच्यानंतर समजा मला तिघांचं नाही समजलं, बट चौथा जण जर समजा वेगळ्या पद्धतीने सांगत असेल तर मला त्याच्यातून पण भरपूर गोष्टी समजतील. त्याच्यानंतर थर्ड पार्ट असा आहे की समजा तुम्हाला सगळ्याच गोष्टी करायच्या असतील, मिक्स कंटेंट करायचं असेल, ते पण तुम्ही करू शकता. मिक्स कंटेंटला प्रतिसाद वगैरे पण भेटतो, पण विषय असा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटीज द्यावं लागतील, भरपूर गोष्टींबद्दल माहिती वगैरे काढावं लागेल आणि भरपूर गोष्टींचा इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ ठेवावं लागेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि जर मला काही इम्प्रूव्ह करायचं तुम्हाला वाटत असेल तर मला इम्प्रूव्हमेंटसाठी कमेंटमध्ये मला सांगा सुद्धा की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, थँक्यू सो मच.